करणार आहे बिटाच्या पुऱ्या। त्यासाठी बिटाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत, लसूण घेतले, धुवून कोथिंबीर घेतलं, छोटंसं अद्रक घेतलंय आणि चिमूटभर जिरं, हे सर्व मी पेस्ट करणार आहे। प्रथम आपल्याला पाहिजे तेवढे अंदाजे गव्हाचं पीठ घ्यायचं। त्याच्यात मी घालत आहे थोडंसं चणापीठ, थोडासा बारीक किंवा जाड रवा, धणे जिरे पूड, हळद, ओवा आणि लाल तिखट। चिमूटभर मीठ आणि हा पालक आहे पेस्ट केलेली। आणि 1 चमचा तेल। यातच आपण मिक्स करून घेऊया। जर आपल्याला वाटलं की आपला गोळा मळला जात नाहीये तर आपण थोडंसं पाणी टाकू शकतो। बघू शकता असा गोळा आता मळून घेतला आहे। हातात थोडंसं तेल, चपात्यांच्या पिठापेक्षा थोडासा घट्ट मळायचा हा गोळा आणि याला 10 मिनिटं आपण ठेवून देऊया झाकून। बघा छान आपल्या बिटाच्या पुऱ्या होणार आहे। ह्याच्या आपण झाकून ठेवूया याला 10 मिनिटं। पुऱ्यांचं पीठ मळून मी बाजूला ठेवलेलं हे असं झालेलं आहे मस्तपैकी। आणि ह्याच्या त्या गोल गोल आपण पुऱ्या लाटून घेऊया। याची आपण मोठी पोळी लाटून घेऊया आणि मी ग्लासाने त्याच्या पुऱ्या पाडूया, म्हणजे एकसारख्या गोल गोल होतील। हे एकच साईडने लाटायची बरं का, 2 साईडने नाही। जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ नाही, मध्यम। जास्त पातळ लावलं की कडक होणार, जास्त जाड लाटलं की मग आतून ती कच्ची राहणार। त्यामुळे आपल्याला आता ग्लासाने पुऱ्या पाडूया। एकदम गोल गोल झालेले आहेत हे अशा। ह्या अशा 8-10 पुऱ्या एकदम लाटून घेतल्या गोल गोल गरगरीत। आणि आता ह्या तळायला घेऊया। तेल एकदम कडकडीत तापून घ्यायचं। बघा कशी टम्म फुगलेली आहे। चमच्याने वरती तेल टाकायचं म्हणजे टम्म फुगते। छान झालेल्या आहेत बिटाच्या पुऱ्या, बघू शकता। पीठ मळताना मी अद्रक लसूणची पेस्ट घातली नव्हती, विसरले। कोणाला आवडत असल्यास घालू शकता। अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी तळून घेत। मी करत आहे उकडल्या बटाट्याची भाजी। प्रथम तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात हिंग, जिरं, कढीपत्ता, चिमूटभर हळद, धणे जिरे पूड, काश्मीरी लाल तिखट, मालवणी मसाला किंवा आगरी मसाला आणि हा गरम मसाला। हे सगळं आपण फ्राय करत आहोत। आणि ही मगाशी वाटलेली कांदा, लसूण, कांदा, लसूण, कोथिंबीर
याचं वाटण टाकत आहे. टॅमॅटो पण वाटणामध्ये टाकला होता मगाशी. हवं तर आपण खोबऱ्याचं वाटणसुद्धा करू शकता. आता ह्याला थोडंसं परतवायला पाहिजे तेलावरती, म्हणजे मसाला चांगला परतवेल आणि खाण्यासाठी छान लागेल. या मसाल्याला छान प्रकारे फ्राय केलं आहे तेलामध्ये आणि तेल सुटेपर्यंत मस्त कलर आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये उकडलेले बटाटे आहेत, हे टाकून घेऊया. आणि मसाला लागेपर्यंत आपण त्याच्यामध्ये फिरवून घेऊया 1-2 मिनटं. थोडंसं पाणी आहे मसाल्याचं मिक्सरमध्ये. किती कलर छान आलेला आहे. आता हे 2 मिनटं जरा मसाल्यामध्ये मुरून द्यायचं. ही आहे आपली भाजी. मगाशी मीठ टाकलं नव्हतं मीठ, आता थोडंसं मीठ टाकूया, थोडीशी कोथिंबीर आणि उकडलेल्या बटाट्याचा रस्सा आपला तयार आहे.